नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच स्पेशली होणार आहे, खास करून त्या लोकांसाठी जे लोक नवीन आहेत आणि त्यांना माहीत नसतं की सकाळी मॉर्निंगमध्ये ज्यावेळेस मार्केट ओपन होतं आहे, मार्केट सुरू झाल्यानंतरनं की ट्रेड कुठल्या साईडला घ्यायचा आहे बरं का. तर आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे की सकाळचा मॉर्निंगचा सेटअप कसा असायला पाहिजे, तुम्ही ट्रेड कुठल्या साईडला प्लॅन केला पाहिजे ते कसं सांगणार आहे. तर ते या व्हिडिओमध्ये कंप्लीट आपण चार्टवरती बघणार आहे. ओपन म्हणजे फक्त चार्टच आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपण इंडिकेटरचा वगैरे वापर करणार नाही आहे. फक्त याच्यामध्ये आपण काय करणार, टाईम फ्रेम जे आहे मी 5 मिनटाचं ठेवलेलं आहे इथं, पण तुम्ही याला काय करू शकता 10 मिनटामध्ये किंवा 15 मिनटामध्ये याचं बॅक टेस्टिंग अनालिसिस तुम्ही करू शकताय. म्हणजे मी 5 मिनटावरती दाखवतो आहे तुम्हाला, त्याच हिशोबाने तुम्ही काय करू शकता, टाईम फ्रेम तुमच्यानुसार तुम्ही वेगळं जर टाईम फ्रेम वापरत असेल तर त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये बॅक टेस्टिंग करू शकताय, पेपर ट्रेड करून बघू शकताय की कसं होतं आहे याच्यामध्ये. एक्झाम्पल कुठले कुठले आपण सगळं बघणार आहे. आणि हा व्हिडिओ फक्त मी एज्युकेशनल नॉलेजसाठी, एज्युकेशनल जे पर्पज आहे त्याच्यासाठीच बनवत आहे. बाकी कुठल्याही प्रकारचं मी तुम्हाला सल्ला किंवा शिफारस करत नाही आहे की तुम्ही ट्रेडिंग करावं म्हणून. ट्रेडिंग करणं हे तुमचा वैयक्तिक विषय राहणार, तुमची मर्जी आणि तुमची जबाबदारीनेच तुम्ही ट्रेडिंग करावं. ओके. तर याच्यामध्ये मी 5 मिनटाचं मी टाईम फ्रेम ठेवलेलं आहे. तर सर्वात आधी काय करूया, आपण दिवसाचं जे आहे आणि दिवसाचं जो लो, आता मी जे बनवतो आहे इथं 5 तारखेच्या इथं बघू शकता 5 तारीख आहे. 5 तारखेचं जे काही मार्केटचं एक्झाम्पल आहे तर त्याचं चार्टवरती आपण काय करणार आहे याच्यामध्ये, तर 6 तारखेचं आपण ॲनालिसिस करणार की 6 तारखेला काय होणार, की कुठल्या साईडला जाऊ शकतं. तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, मार्केटच्या ट्रेंडनुसारच तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. जर आपण समजूया सपोज मार्केट एक्झाम्पल मार्केट अप ट्रेंड आहे, तर मार्केट कुठं का ओपन येऊ नका, आपण अप ट्रेंडसाठी फक्त कॉल साईडचेच ट्रेड प्लॅन म्हणजे हुडकायचे आहेत. कॉल साईडचे जे ऑप्शन्स आहेत तिथं आपणच ट्रेड प्लॅन करणार आहे. किंवा मार्केट जर समजूया आपण डाऊन साईड आहे, तर त्यावेळेस आपल्याला फक्त आणि फक्त पुट साईडचंच प्लॅनिंग करायचं आहे. म्हणजे मार्केटच्या ट्रेंडनुसार तुम्ही ट्रेडचा सेटअप घेऊ शकताय. ओके. नाहीतर मार्केट चाललं वरती आणि तुम्ही फक्त पुढचे बाईंगचे अपॉर्च्युनिटी हुडकत आहे, मार्केट चाललं आहे खाली आणि तुम्ही कॉल साईडच्या अपॉर्च्युनिटी हुडकत आहे, असं प्रकार करू नका. ओके. तर सर्वात आधी मी इथं काय करून घेतो आहे, हे दिवसाचं हाय ज्याला मी इथं काय करणार आहे, सर्वात आधी मी ट्रेंडलाईन ड्रॉ करून घेतो मी इथं. तर हे हायला मी ट्रेंडलाईन ड्रॉ करून घेतलं आहे आणि इथं एक क्लोजिंग पॉईंट, आता इथं बघू शकताय मार्केटचं क्लोजिंग पॉईंट इथं आहे. म्हणजे तुम्ही इथं बघू शकताय हे दिवसाचं हाय, हे दिवसाचं क्लोजिंग पॉईंट. मी काय केलं, दोन्हीकडं ट्रेंडलाईन ड्रॉ केलं. आणि आता आपण खाली जाऊया, मार्केटचं दिवसाचं लो, पूर्ण दिवसभराच्या ह्याच्यामध्ये लो कुठं आहे, तर या ठिकाणी बघू शकतो ह्या हिरव्या कॅन्डलला इथं लो आहे. तर मी सिम्पल काय करणार, याला पण या ठिकाणी ट्रेंडलाईन ड्रॉ करणार, इथं बघू शकता तुम्ही. तर मी हे अशा प्रकारचं ट्रेंडलाईन ड्रॉ केलेलं आहे. आता मी काय केलं, डे हाय डे लो आणि जिथं मार्केट क्लोज केलेलं आहे त्याला आपण ट्रेंडलाईन ड्रॉ केलं. 5 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती निफ्टीचं चार्ट घेतलेलं आहे इंडेक्सचा. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की सपोज आता इथं मार्केट गॅपअपच्या वरती, हे सगळे पॉईंट तुम्ही नोट करून घ्या, लक्षात राहणार नाही आहे कदाचित. त्यामुळे तुम्ही काय करा, मी जसं जसं सांगतो त्या हिशोबाने तुम्ही जर लिहून घेतलं तर तुम्हाला सोपं होईल समजून घेण्यामध्ये. किंवा नंतर तुम्ही जर विसरलात परत तुम्ही व्हिडिओ बघणार आहे गॅरंटी नाही आहे, पण तुम्ही जर लिहून ठेवलेलं असाल तर तुम्हाला ते वाचून लक्षात येईल नक्कीच. ओके. तर इथं जाऊन समजा मार्केटचं अपसाईडचं मुवमेंट आहे किंवा मार्केटचं आपण ओपनिंग समजूया. मार्केटची ओपनिंग झाली या ठिकाणी, कुठं, तर या ठिकाणी ओपनिंग झाली. आता इथं ओपनिंगवरती म्हणजे इथं काय झालं, मार्केटचं हे दिवसाचं हाय त्याच्यावरती मार्केटची ओपनिंग झालेलं आहे. मार्केटचं वरती ओपनिंग झालं आहे, त्यानंतरनं जर समजा वरती ओपनिंग झाल्याबरोबर मार्केट जर डायरेक्टली खाली इथं फॉल केला, दिवसाच्या आदल्या दिवसाच्या हायवरती येऊन टच केला, त्यानंतरनं थोडंसं वेट करा, वाट बघा, लगेच कॉल घ्यायला जाऊ नका. हां, तुम्ही इथं पण कॉल घेऊ शकताय, इथं क्षमा करा, इथं पुट घेऊ शकताय तुम्ही. जर ओपनिंग समजा इथं झालं, इथून तुम्ही पुट घेऊ शकताय. कसं घेऊ शकताय, याच्यावरती एक ऑलरेडी व्हिडिओ आहे की गॅप फिल करण्यासाठी म्हणून मार्केट खाली येतं आहे आणि आदल्या दिवसामध्ये आणि चालू दिवसामध्ये जे गॅप असणार आहे क्लोजिंग पॉईंटपर्यंत,
आता मार्केटचं इथं ओपनिंग झालं आणि इथपर्यंत क्लोजिंग आहे आदल्या दिवसाचं, तर ते फील करण्यासाठी मार्केट निश्चितच त्या ठिकाणी येऊ शकतं. त्याच्यावरती एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे, तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकताय. ओके, तर याच्यामध्ये तुम्ही ह्या स्ट्रॅटेजीनुसार वेट करा, म्हणजे वाट बघा इथपर्यंत आदल्या दिवसाच्या हाय पॉईंटपर्यंत आल्यावर. मग तिथून जर मार्केट याला सस्टेन करून जर ही लाईन इथं जे एक रेंज बनवणार आहे, ओके, इथं जेवढं जे रेंज बनवणार आहे, तर त्या रेंजला जर समजा मार्केट ब्रेक करून वरती गेलं तर इथून तुम्ही काय करू शकताय, सी साईडला कॉल साईडला एंट्री करू शकताय आणि त्याच्या खाली तुम्ही एस एल लावून वरचे टार्गेट घेऊ शकताय. कुठपर्यंत, जिथं मार्केट ओपन झालं तिथपर्यंत हे पहिलं टार्गेट, किंवा जिथं एखादा असं सायकोलॉजिकल नंबर वगैरे असतं, चार्टवरचं सायकोलॉजिकल नंबर म्हणा, किंवा स्ट्राईक प्राईस एकदम म्हणजे स्ट्राईक प्राईस एकदम परिपूर्ण असणार, जसं की आता इथं 22,240 आहे, तर 22,250 म्हणा, 22,300 म्हणा, 22,350 म्हणा, अशा प्रकारचं मार्केटमध्ये तुम्ही काय करू शकताय. इथं जर मार्केट ओपन झालं तर थोडंसं आपण वाट बघितलं खाली, तसं सस्टेन केलं, इथं एक प्रकारे अशा प्रकारचं एक रेंज बनवलं, त्या रेंजला जर ब्रेक करून वरती गेलं तर इथं आपण काय करणार, निश्चितच इथं कॉल बाय करणार ह्या पॉईंटला, इथं खाली एस एल लावणार, वरती टार्गेट इथपर्यंत, किंवा जसं सांगितलं आहे तुम्हाला या लेवलवरती तुम्ही कुठं पण टार्गेट घेऊ शकताय, किंवा टार्गेट तुमच्यावर डिसाईड आहे, कारण की मी फक्त तुम्हाला एंट्री पॉईंट्स सांगतो आहे, एंट्री पॉईंट्स. ओके, बाकी टार्गेट स्टॉपलॉस वगैरे तुम्ही याला डिसाईड करायचं आहे, फक्त एंट्री कुठं कुठं घेऊ शकताय दिवसभराच्या सकाळच्या मार्केट ओपन झाल्याबरोबर, दिवसभराचं नाही आहे, क्षमा करा, मार्केट ओपन झाल्याबरोबर काही महत्त्वाचे पॉईंट. हे पहिलं पॉईंट झालं, जर समजा मार्केटमध्ये असं झालं, वरती ओपन झालं, खाली आलं, आदल्या दिवसाच्या क्लोजिंग पॉईंटला त्याला धडक देऊन खाली ब्रेक करून खाली गेला, हे जर अशा प्रकारचं रेंज बनवलं इथं, हे अशा प्रकारचं इथं रेंज बनवलं आणि त्यानंतर हे रेंजला ब्रेक करून मार्केट जर खाली गेलं तर इथं तुम्हाला इथं पुटमध्ये एंट्री करायचं आहे. आणि जे मार्केटच्या आदल्या दिवसाचं क्लोजिंग पॉईंट आहे इथं क्लोजिंग पॉईंट, तर त्या ठिकाणी तुम्ही इथं एस एल प्लेस करू शकताय आणि खाली टार्गेट तुमच्या मनानुसार तुम्ही घेऊ शकताय 1:1, किंवा टार्गेट घेण्याचं पद्धत काय, तुम्ही जर इथं एंट्री केलं या लेवलला, इथं वरती एस एल लावलं, ओके, तर हे पहिलं जिथं कुठं सपोर्ट मिळेल, आता इथे एक सपोर्ट आहे आणि इथं बघू शकता इथे एक सपोर्ट आहे. ओके, तर हे बघितलं दोन्ही पण, हे एक सपोर्ट आहे आणि इथे एक सपोर्ट आहे, हे दोन्ही मिळून एक लाईन ड्रॉ केलं आपण, तर वरून टार्गेट आपल्याला पहिलं टार्गेट हेच मिळणार जे की सपोर्ट आहे, किंवा एखादं तुम्ही इथं सायकोलॉजिकल नंबर बघू शकताय, किंवा स्ट्राईक प्राईस बघू शकताय, ते तुमचं सपोर्टच्या नुसार तुमचं ट्रेड प्लॅन असणार आहे. ओके, हे गॅप अप ओपनिंग झाल्यानंतरचे 2 टार्गेट तुम्हाला सांगितलेलं आहे. कुठं, मार्केट इथं वरती ओपन झालं, ओके, तर त्यानंतरचं एक ट्रेड असं वरच्या कॉल साईडला आणि एक जर खाली गेला तर पुट साईडचं ट्रेड, अशा प्रकारचे 2 सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये जर समजा फ्लॅट ओपनिंग झाला, फ्लॅट ओपनिंग म्हणजे कुठं, जिथं मार्केटचं आदल्या दिवशी क्लोजिंग झालं आहे, जर समजा तिथंच ओपनिंग झालं मार्केटचा, तिथंच ओपनिंग झाल्यावर मार्केट जर वरती गेलं, ओके, इथंच ओपन झालं समजा, आता झाल्याबरोबर मार्केट जर समजा एवढं रेंज कवर केलं, कालच्या हाय पॉईंटपर्यंत जर गेलं, किंवा एखादं स्ट्राईक प्राईज नंबर असणार, सायकोलॉजिकल नंबर हे पण असलं, तिथपर्यंत गेलं, तिथून जर मार्केट खाली आला डाऊन साईडला, तर तिथून जर ट्रेंड रिव्हर्स केला तर त्याला ब्रेक केल्यानंतर हिथून आपण काय करू शकतो आहे, एकतर पुटमध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो आहे, ट्रेड घेऊ शकतो आहे, वरती कालच्या मार्केटचं हाय जिथं आहे तर तिथं आपण एस एल प्लेस करू शकतो आहे. ओके, आणि खालचं टार्गेट कुठं आहे असणार आहे, जर पूर्ण काढलो आहे मी, तर एंट्री मार्केट इथून इथं वर गेला, कालच्या हायला एक टच केलं, तिथून ट्रेंड रिव्हर्स करून खाली यायला लागलं, इथं आपली एंट्री, इथं वरती एस एल, पहिलं टार्गेट कालच्या क्लोजिंग पॉईंटपर्यंत, आणि दुसरं टार्गेट जर ह्याला तोडून खालीच गेला, म्हणजे हे पुट साईडचे दाखवा लागलो आहे, तोडून खालीच जर गेला, दुसरं टार्गेट जिथं कुठं सपोर्ट असेल तर त्या सपोर्टला किंवा समोर स्ट्राईक रेट असणार आहे, तर त्याचं आपण त्या लेवलला आपण 50 पॉईंटच्या हिशोबानं आपण 50 पॉईंटचे जे स्ट्राईक रेट असतात प्राईस, तर तिथं आपण सपोर्टपासून एक पुट साईडचं ट्रेड प्लॅन करू शकतो आहे. ओके, तर हे झालं डाऊन साईडचे. आता जर समजा वरती इथंच ह्यालाच ओपनिंग झालं, फ्लॅट ओपनिंग कालच्या क्लोजिंगला, जर याला वरती गेलं, जर कालच्या हाय पॉईंटला एखादं स्ट्राईक प्राईजला, ओके, सायकोलॉजिकल नंबरला जर ब्रेक करून वरती गेला आणि एक अशा प्रकारचं रेंज बनवलं वरती जाऊन, आणि त्या रेंजला जर ब्रेक करून वरती गेलं
तर आपण काय करणार, इथं कॉलचं ट्रेड प्लॅन आणि खाली इथं एस एल लावणार आणि वरती टार्गेट जे कुठलं वरती अगोदरचं जर पाठीमागच्या मार्केटचं रेजिस्टन्स असेल त्या रेजिस्टन्सला मार्केट इथं कॅच करणार आणि तिथपर्यंत टार्गेट धरायचं. किंवा तुम्ही समोरून जर बघितलं या ठिकाणी एखादं स्ट्राईक प्राईज किंवा सायकोलॉजिकल नंबर वगैरे जे काय असणार ते तुमचं कॉल साईडचे सेटअप असणार आहे. ओके, तर याच्यामध्ये पण 2 प्लॅन दाखवलेला आहे मी तुम्हाला. एक तर इथं ओपन केलं आणि वरती गेलं, खाली आलं तर इथून पण पुढच्या साईडचं ट्रेड, इथून इथपर्यंत टार्गेट आणि ह्याला ब्रेक केलं तर खाली पण इथपर्यंत दुसरं टार्गेट. किंवा याच्यामध्ये आपण आत्ता जे बघितलेलं आहे कॉल साईडचं की इथून असं डायरेक्ट वर गेलं तर याला ब्रेक करून वरती गेलं तर ह्या लेवलच्यावरनं कॉलचं ट्रेड, इथं एस एल वरती टार्गेट तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यामध्ये कॉल साईडचा अजून एक सांगू शकतो तुम्हाला मी. जर मार्केट इथं ओपन झालं बरोबर आहे फ्लॅटलाच, खाली आला, इथं सपोर्ट आहे, इथं सपोर्ट आहे, मग त्यालाच एक कनेक्ट केलं, लाईन ड्रॉ केलं तर इथं सपोर्ट घेतलं आणि याच्यावरती जायला चालू केलं. इथं जर असं रेंज बनवलं त्या रेंजच्या वरती मार्केट जर निघून गेलं, कॉलचं आपल्याला प्लॅन करायचं आहे सी साईडला. टार्गेट आदल्या दिवसाचं मार्केट जे क्लोजिंग केलं ते पहिलं टार्गेट असणार आहे आणि त्याला बी जर ब्रेक करून वरती गेलं तर दुसरं टार्गेट कालच्या मार्केटचं दिवसाचं मार्केटचं जे हाय आहे, हाय पॉईंट तिथपर्यंत आपलं दुसरं टार्गेट असणार आहे. आणि पुढील सायकोलॉजिकल नंबर, स्ट्राईक प्राईस जे काय असतील तर ते 50-50 पॉईंटचे जे स्ट्राईक प्राईस असतात तिथपर्यंत आपण वरचे टार्गेट कॉल साईडचे घेऊ शकतो आहे. ओके, तर हे गॅपअप आणि फ्लॅट ओपनिंगमध्ये सांगितलं आहे. आता आपण जाऊया डायरेक्ट इथं मार्केटचं आदल्या दिवसाचं लो जर तिथं ओपन झालं आणि वरून बघा असं पण होऊ शकतं आहे मार्केट इथं फ्लॅट ओपनिंग केलं किंवा गॅप ओपनिंग केलं, दोन्ही केसमध्ये जर खाली आलं इथं कालच्या जे क्लोजिंग पॉईंट आहे तिथून मार्केट जर खाली पडलं, खालचं टार्गेट आदल्या दिवसाच्या लोपर्यंत इथपर्यंत पण येऊ शकतं टार्गेट. ओके, आणि लोला जर ब्रेक केलं तर मार्केट अजून खाली जाईल. लोला ब्रेक न करता जर या ठिकाणी खाली येऊन इथं जर सस्टेन करून वर जात असेल तर या रेंजच्या वरती आपण पुन्हा इथं कॉल साईडचं प्लॅन घेऊ शकतो आहे, ट्रेड करू शकतो, खाली एस एल लावू शकतो आहे. ओके, आता आपण बघूया आदल्या दिवसाच्या क्लोजिंग पॉईंटला काय होईल. तर क्षमा करा, आदल्या दिवसाच्या लो पॉईंटवरती जर मार्केट ओपन झाला इथं कुठं पण इथं पण ओपन होऊ शकतं आहे. जर ओपन झाला समजा आपण एक सपोज अंदाज करूया, इथं ओपन झाला तर इथून मार्केट जर समजा खाली आलं तर इथं खाली येईपर्यंत थोडंसं वाट बघा. ज्यावेळेस आदल्या दिवशीचं मार्केटचं लो पॉईंटला टच करेल आणि तिथून जर वरती रेंज बनून जर वरती जात असेल तर कॉल साईडचं ट्रेड इथून घ्यायचं आहे. खाली एस एल, वरती टार्गेट जिथून ओपन झालं तिथपर्यंत पहिलं टार्गेट आणि जिथं वरचे रेजिस्टन्स आहे ते तुमचं दुसरं टार्गेट असणार आहे. ओके, आणि जर सपोर्ट, ओके, जर मार्केट इथं ओपन झालं आणि तिथून मार्केट जर खाली गेलं आणि या आदल्या दिवसाचं जर लो पॉईंट ब्रेक करून खाली गेलं मार्केट तर इथून पुढ साईडचं ट्रेड वरती एस एल, खाली टार्गेट जे कुठलंही नवीन तुम्हाला अगोदरच्या मार्केटचं सपोर्ट मिळेल ते तुमचं टार्गेट असणार आहे. किंवा टार्गेट तुम्ही डिसाईड करू शकताय, तुमच्या विचारानुसार आहे टार्गेट, तुम्ही पण स्वतः ठरवू शकताय. स्काल्पिंग करायचं, मोठं ट्रेड करायचं, एस एल ट्रेल करायचं, काय करायचं काय नाही तुमच्यावर डिसाईड. मी फक्त एंट्री पॉईंट सांगत आहे. आता जर सपोज आपण असं करूया, मार्केट इथंच ओपन झालं आहे कुठं, कालच्या लो पॉईंटला. थोडंसं इकडे घेतो मी. जर समजा आता कालच्या लो पॉईंटला मार्केट जर ओपन झालं, इथं मार्केट इथं ओपन झाल्याबरोबर डायरेक्ट धडाधड वरती जाऊ लागलं. वाढ बघा थोडंसं पाठीमागचं कुठं रेजिस्टन्स आहे का, त्या रेजिस्टन्सला टच केलं आणि तिथून जर खाली येत असेल तर इथून पुढचं ट्रेड इथपर्यंतच घेऊ शकतो. जिथून मार्केट ओपन झालं तिथपर्यंत पहिलं टार्गेट पुढ साईडचं वरती इथं एस एल लावायचं. जिथं कुठं एंट्री करताय त्याच्या अगोदरच्या स्विंग हायवरती एस एल लावायचं आहे. आणि खालचं टार्गेट जे की इथं जिथून ओपन झालं मार्केट किंवा आदल्या दिवसाचं लो पॉईंट जे लो आहे डे लो तिथपर्यंत, आणि त्याला पण जर ब्रेक करून खाली गेलं, ओके, त्याला पण जर ब्रेक करून खाली गेलं तर इथून अजून पुन्हा खालचे टार्गेट घेऊ शकता पुढ साईडला. आता अजून एक इथून काय, मार्केट इथंच ओपन झालं समजा, मार्केट खाली आलं, खालच्या एका सपोर्टला फेस केलं, त्यानंतर जर वर जात असेल मग जिथून ओपन झालं आहे कालच्या दिवसाचं डे लो त्याला जर तोडून वर जात असेल तर इथून कॉल साईडचं ट्रेड खाली असेल, वरती टार्गेट जे कुठलं पण नवीन रेजिस्टन्स जे मार्केटमध्ये ऑलरेडी पहिल्यापासून असतात त्या रेजिस्टन्सला तुमचं टार्गेट घेऊ शकताय.
बरं का. आणि याच्यानंतर असं पण करू शकता, खाली गेलं डायरेक्ट एक वरती रिटर्न्स घेण्यासाठी येणार, ह्या पॉईंटपर्यंत येणार. तिथून जर मार्केट रिटर्न्स घेऊन जर ह्या लेवलच्या खाली गेलं, मग त्या दिवशी पुट साईडचाच ट्रेड प्लॅन करायचा आहे. आणि जिथं कुठं एंट्री मारणार त्याच्या खाली वरतीच एस एल लावायचं आहे तुम्हाला. ओके, तर एवढं समजलं तुम्हाला. तर मी डे हाय, ओके, तर नीट बघितलं आपण डे हाय, त्याच्यावरती कॉल साईड पुट साईड दोन्ही दाखवलं आहे. जे आदल्या दिवसाचं क्लोजिंग पॉईंट आहे त्याच्यावरती कॉल साईड पुट साईड दाखवलेलं आहे. आणि जे डे लो आहे त्याच्यावरती पण कॉल साईड आणि पुट साईडचे दोन्ही पण ट्रेड प्लॅन दाखवलेले आहेत. ओके, नक्कीच अपेक्षा करतो तुम्हाला एकदम स्पष्टपणे समजण्याचा, मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ज्यांना कोणाला समजलेलं नसेल की दिवसाचे डे हाय, डे लो आणि जे क्लोजिंग पॉईंट आहे मार्केटचा, त्या तिन्ही पॉईंटवरती कसे आपल्याला कॉल किंवा पुट साईडचे ट्रेड प्लॅन करता येईल ह्याच्यामध्ये मी सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, ज्याच्यामुळं माझं मोटिवेशन टिंगरून राहील आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी मी साध्या सोप्या पद्धतीत आणायचा प्रयत्न करत राहीन, बरं का. आणि याच्यामध्ये समजलं नसेल तर व्हिडिओ निवांत बघा, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण की व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवते. बाकी तुम्ही हे करायला पाहिजे असं माझं कुठलंही मत नाही. ओके, ॲनालिसिस करा, अभ्यास करा, पेपर ट्रेड करा. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करू शकताय आणि सबस्क्राईब करा जर नवीन असेल तर. भेटूया पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.